नमस्ते. तर आज आपण आलो आहोत आपल्या टकले फॅमिलीच्या घरी आणि आमच्या ज्या काकू आहेत हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्याकडं थेरपी घेत आहेत. तर सगळ्यात पहिले तर मला आनंद होतोय की आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत. ती पण आपली जी मॉम मॅट आहे ही त्यांच्या घरी त्यांच्या फॅमिलीसाठी घेऊ. बट मॅट तर आलेली आहे पण त्यांचे काही त्रास या घरातून गेलेले पण आहेत. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले काकू मला सांगा की आज तुमचं किती लोकांचं कुटुंब आहे? 5 लोकांचं. 5 लोकांचं आहे. ओके. आणि 5 लोकांचं जे कुटुंब आहे काकूंचं, ह्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आई. आणि आईला काही त्रास झाला म्हणजे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो. तसंच आमच्या आईला काय काय त्रास आहे हे आपण पहिलं जाणून घेऊयात. तर तुम्ही सांगा काकू की तुम्हाला नक्की काय काय त्रास होते? मला माझे सगळे हाडं दुखतात. जास्त पाय दुखायचे, खांदे दुखायचे, परत चक्कर यायची. चक्कर हो, येत होते. चक्कर अच्छा. येत होती. मग काकू मला सांगा, मुंग्या यायच्या. मुंग्या पण यायच्या. हो. मग हे जे तुम्हाला त्रास होते या त्रासाला व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही बाहेरगाव उपचार घेतले? खूप उपचार घेतले. 5-6 डॉक्टर केले. बापरे. मग ह्या त्रासांसाठी काका तुम्ही गोळ्याच काकून देत असाल कदाचित? हो, ते गोळ्या कंटिन्यू चालू होत्या पण आता सध्या ही ट्रीटमेंट चालू झाल्यापासून एक पण गोळी नाही. अरे वा, खूप हो. छान. मग हे आधी किती गोळ्या खायचे तुम्ही दिवसातून? तरी 8-10 गोळ्या होत्या. अच्छा, 8 ते 10 गोळ्या होत्या. आणि आज किती गोळ्या खाता? आज एक पण गोळी नाही. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे ही. मग हे काकू थेरपी तुम्ही किती महिने झालं घेता? थेरपी आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल. अरे म्हणजे काकू आपल्याला रेग्युलर एक वर्ष झालं थेरपी घेतात आणि 1 वर्षानंतर आपल्या काकूंनी हा निर्णय घेतला की मॉम मॅट घरी पाहिजे. पण काकू तुम्ही जसं मला म्हणत होता, काकूंचं म्हणणं असं होतं की सर आता तुम्हाला खूप चांगला बदल आहे, मी एक पण गोळी नाही खात. पण काकू मला त्यावेळेस प्रश्न विचारायचा की बाबा नवीन जेव्हा येत होता तेव्हा मला प्रश्न विचारायचा की सर 3 महिने झाले, 2 महिने झाले, पण मला जसा पाहिजे फरक तेवढा जास्त दिसत नाही. म्हणजे 3 महिन्यानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर काकूंना तो बदल हळूहळू जाणवायला लागला. हो. मग काकू त्याबद्दल काय बोलतात? म्हणजे मला असं वाटायचं लोकांना फरक पडतोय. लोक सांगायचे 8 दिवसात पडला, 15. मला का फरक पडत नाही? म्हणजे मग मी माझ्या मनाशीच विचार केला की आपलं एवढ्या दिवसाचं दुखणं हे हळूहळूच कमी होणार. बरोबर. आणि ते आज 1 वर्ष झालं तुम्ही जसं बघताय, तर मग हे हळूहळू कमी झालंय की कमी नाही? कमी झालं. आणि हे कशामुळे झालंय? हे थेरपीमुळे झालं. नक्कीच. रोज नियमाने थेरपीला आले त्याच्यामुळे Yes. झाले. हे सगळ्यात महत्वाचं आहे की रोज रेग्युलर थेरपी घेतली तर तुमच्या शरीरामध्ये नक्की बदल आहे. आणि काकूंनी 2-3 महिने त्यांचं दुखत होतं, थोडं थोडं बदल होता असं नाहीये, थोडा बट होता. 100% बदल त्यांना जेव्हा दिसला तो झाला. म्हणजे असं बोलू शकतो की 1 वर्ष झालं आज काकूंना एवढा चांगला बदल दिसतोय की आज काकूंना ज्या 10 गोळ्या आधी काकू खात होत्या त्यामधून एकही गोळी आज आपल्या काकू खात नाहीये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आमच्या काकूंसाठी, यांच्या पूर्ण कुटुंबासाठी. पण भविष्यामध्ये कुठलेही त्रास आपले वाढू शकतात, कमी होऊ शकतात. पण भविष्यामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर काका पण आहेत. तर काका तुम्ही मॉम मॅट बद्दल काय सांगता? मी एवढंच सांगू शकतो का ज्यांना खरोखर काहीतरी प्रॉब्लेम नसेल तर चांगलेच आहे, पण माणूस प्रॉब्लेम असेल तर त्याचा विचार करू शकतो. तर तुम्ही ती माझे मिसेसला एवढा त्रास होता का आम्ही सगळे दवाखाने केले, परंतु कोणत्याच होमिओपॅथी केले, ॲलोपॅथी पण केले, आयुर्वेदिक पण केले, आयुर्वेदिक पंचकर्म पण केले, पण कशाने पण फरक नाही झाले. डॉक्टर सांगायचे 1 वर्ष लागेल. पण हिला ह्या मॉममेटच्या थेरपीमध्ये आपल्या 3 महिनेपर्यंत आम्ही पण वाटायचं का काय आता खरंच. बाकीच्या वेळेस सांगायचे तिथं का 8 दिवसात फरक झाला, 15 दिवसात झाला, 1 महिन्यात झाला. आम्ही बोललो चला आपण नाही ना, आपल्याला उशिरा होऊ शकतो. तिला जास्तच त्रास होता, पण 3 महिन्यानंतर तिला हळूहळू आम्ही एवढा फरक झालाय तिला का आम्ही प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये ती एवढं चालली. आता तुम्ही सगळे बघत होते टीव्हीला, पार्किंग 40 किलोमीटर लांब होती, तर ती 40 किलोमीटर चालली. जाऊन येऊन किती झाले तुम्हीच सांगा. आणि काशी, अयोध्या सगळ्या ठिकाणी पण तिने व्यवस्थित तिच्या पायाने तिला साथ दिली. हे फक्त मॉममेट मुळेच होऊ शकलं. नाहीतर आम्ही ना डॉक्टरचा नाद सोडून दिला होता. सगळ्या डॉक्टर सगळे MIR केले, सगळ्या प्रकारचे टेस्ट केल्या, सगळे एक्सरे झाले, सगळे झाले, परंतु कशातच फरक नव्हता. पण आम्हाला काय त्याच्यात खोटं बोलायचं नाही. पण मॉममेट मुळे खरोखर आम्ही त्याच्यासाठीच मॉममेट काय घेतली का लोकांना खरं वाटावं बाबा यांना खरंच फरक झाला म्हणून. आणि भविष्यामध्ये पुढेही त्रास होऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी, पूर्ण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी या सर्वांनी आपली जी मॉम मॅट आहे ही त्यांच्या घरी घेतलेली आहे. भविष्यामध्ये उठा वाढू नये. मुलाला त्रास होतो, त्याला यायला वेळ नाही ना. बरोबर आहे. म्हणजे घरामध्ये आपली मुलं पण आहेत काकूंची, ज्यांना कामामुळे थेरपी घ्यायला जमत नाही. आपल्या काकू जसं टाइम काढून जसं थेरपी सेंटरमध्ये येऊन घेत होत्या
तसं त्यांची जी मुलं आहे ती घरात बसल्या बसल्या पण दिवसातून 2 ते 3 टाइम मॉमॅटची थेरपी घेऊ शकतात.